नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्र किंवा महा सेवा केंद्र या केंद्राची संख्या आता वाढणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे केंद्र आता जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि या केंद्रामार्फत घरपोच सेवा सुद्धा ग्राहक नागरिकांना आता दिली जाणार आहे. महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. या अपडेटमध्ये काय माहिती आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन. यामध्ये पहा, आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढविणे आणि सेवा दर वाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केले. मित्रांनो, या निवेदनामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते पहा. आपल्या राज्यात झपाट्याने डिजिटलायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र यांचे जाळे राज्यामध्ये विस्तारित करण्यात येणार असून केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. आता यामध्ये काय काय बदल होणार आहे ते पहा. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार वाढती लोकसंख्या व प्रशासनाच्या सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सुधारित निकष श्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. तर इथं सुधारित निकष काय आहे ते पहा. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर 5,000 पेक्षा लोकसंख्या कमी असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आता 1 ऐवजी 2 केंद्र, तर 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 2 ऐवजी 4 केंद्र देण्यात येणार आहेत. तर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी 25,000 लोकसंख्येसाठी 1 ऐवजी 2 केंद्र, तर इतर महापालिका व नगरपालिका क्षेत्रासाठी 10,000 लोकसंख्येसाठी 1 ऐवजी 2 केंद्र देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. तर महाराष्ट्राचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील सेवा केंद्राबाबत प्रत्येक नगरपंचायतीसाठी 1 ऐवजी 2 केंद्र, तर 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीसाठी 2 ऐवजी 4 केंद्र असा विस्तार केला जाणार असल्याची माहिती मंत्री यांनी विधानसभेत दिली. तर मित्रांनो, सुधारित दर सुद्धा पाहू शकता. यामध्ये सुधारित दर शुल्क दरामध्ये काय बदल व किती वाढ करण्यात आलेली आहे ते पहा. त्याशिवाय सेवा शुल्क दरामध्ये कुणाचा किती वाटा राहणार ते पहा. या निवेदनामध्ये महत्त्वपूर्ण अशी जी बाब आहे ती म्हणजे नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळवण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली. तसेच महाआयटी दर 20%, सेवा केंद्र चालक दर 80%, तसेच महाआयटी दर 20%, सेवा केंद्र चालक दर 80%. याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ₹50 असेल अशी देखील मंत्री शेलार यांनी सांगितले. यामध्ये आपले सेवा केंद्र चालकाला प्रति नोंदणी ₹100 मिळणार आहे. तसेच प्रति अर्जदाराकडून सुद्धा ₹50 घ्यायचे आहे, हे देखील मंत्री शेलार यांनी सांगितले आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जे काय बदल आहे ते लवकरच करण्यात येणार आहे आणि ही त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. धन्यवाद.